आणि त्या ठिकाणी गरोदर असल्याचं भासवलं ऋषी मुनींच्या सभेमध्ये. ऋषींच्या समोर जाऊन त्या दुर्वास ऋषींना त्यानं विचारलं. सगळ्या मित्रमंडळींनी चेष्टा करायची. एक तर साधूची चेष्टा करू नये, टिंगल करू नये. नाही सेवा करता आली आपल्याला तर करू नये, पण साधूची टिंगल टवाळी करू नये महाराज. त्याचा अपमान देवाचा अपमान केल्यासारखं होतो. भगवंताला ते सहन होत नाही. साधूचा अंतकरण दयाळू आहे. साधू त्या ठिकाणी त्याला शिक्षा करणार नाही, परंतु भगवान परमात्म्याला ते सहन होणार नाही. दुर्वास ऋषीला त्यानं चेष्टा केली. विचारलं की महाराज ही नववधू आहे, हिला दिवस गेले, याला काय होईल? हिला काय होईल? पुत्र होईल की कन्या होईल? सांगितलं. दुर्वास ऋषींचा राग अनावर झाला. अगोदरच क्रोधिष्ट असणारे दुर्वास ऋषी आहे. दुर्वास ऋषीने सांगितलं हिला पुत्र होणार नाही, हिला कन्या होणार नाही, हिला एक मुसळ होईल आणि ते मुसळ तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करील. ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश करील. मग घाबरले. घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या मुसळाचं बारीक चूर्ण केलं. ते समुद्रात फेकलं, पण एक तुकडा त्या ठिकाणी त्याचं चूर्ण होत नव्हतं. तो तसाच फेकला. तो एका माशानं गिळला. त्या बारीक चूर्णापासून त्या ठिकाणी लव्हाळा नावाचं गवत तयार झालं. आणि मग कालांतरानं त्या ठिकाणी यादव उन्मत्त झाले, मद्यप्राशन करू लागले आणि त्या गंगेच्या किनारी जाऊन त्या ठिकाणी एकमेकाला तो लवाळा फेकून मारू लागले. असं करता करता यादवांचा नाश झाला. पण जो एक तुकडा माशानं गिळलेला होता, भगवान परमात्मा त्याच यादव कुळातले असल्यामुळं तो मासा एका कोळ्याला सापडला. त्याच्या पोटामध्ये तो माशाचा तो एक तुकडा होता. त्याच्यापासून त्याने एक सुंदर बाण तयार केला आणि तो बाण लावून त्यानं त्या ठिकाणी ठेवलेला आहे आपल्या जवळ. आता भगवान परमात्म्यानं सर्व कार्य कुरुक्षेत्रावरती सगळ्यांच्या समवेत भगवंतानं एक यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये वसुदेवजीची देवकीची इच्छा होती कुरुक्षेत्रावरती एक यज्ञ व्हावा. तो यज्ञ झाला. त्या ठिकाणी नंद बाबा, यशोदामाई, गोपाळ आले भेटण्यासाठी भगवान परमात्म्याला. सर्वांचं वय झालेलं आहे, म्हातारे झालेले आहे. नंद बाबाला यशोदामाईला आता फारसं दिसत नाही. अशा अवस्थेमध्ये नंद बाबानं सांगितलं तुझी मैया आली. मैया असे शब्द भगवान परमात्म्यानं मैया शब्द आणि यशोदा माईनं ऐकल्याबरोबर यशोदेनं कवटाळून त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाला मिठी मारली. सगळ्या गोपाळांशी भगवान परमात्मा भेटले. पुन्हा द्वारकेला आले. आता भगवान परमात्मा निज धामाला जाणार आहे. आणि ते भगवान परमात्मा एक दिवस त्या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलेले असताना अरण्यामध्ये तो व्याध धनुष्याला बाण लावून येत आहे. तो प्रसंग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. त्या व्याधाला वाटलं कुणीतरी श्वापन हरी नाही. अचूक बाण सोडला. भगवान परमात्म्याला तो बाण लागला आणि मग
विवळले भगवान परमात्मा. त्यानं पाहिलं, अरे हा तर जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आहे. हे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे कृष्ण भगवान परमात्म्यानं त्याला सांगितलं, बाबा तुझी काही चुकी नाही. प्रारब्ध कुणाला चुकत नसतं रे बाबा. हरे कृष्ण हरे Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Krishna Krishna Hare Hare Madhava Mukunda Madhusudana Re Govinda He Radhava Radha Ramana Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare
कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण बोलिए गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी सरकार श्रीमा के बिहारी लाल की बोल बाके बिहारी लाल की भगवान परमात्मा निज धामाला निघून गेले. भगवान परमात्मा सांगतात की बाबा ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार त्याला जायचं असतं. असा गोड भावनिक आणि सुंदर प्रसंग आदरणीय विठ्ठल बाबांनी या ठिकाणी दाखवला. भगवान परमात्मा 125 वर्षापर्यंत या मृत्यू लोकात राहिली. धर्माचा नीतीचा मार्ग जगाला दाखवला आणि श्रीमद भागवताच्या या ग्रंथाच्या रूपानं वाङ्मय मूर्ती भगवान परमात्म्याची या ठिकाणी या ग्रंथामध्ये भगवान परमात्मा विराजमान झाले. असे भगवान परमात्मा निजधामाला जातात. भगवान परमात्म्याची चौर्य लीला, भगवान परमात्म्याची चिरहरण लीला, भगवान परमात्म्याचा अवतार कार्य, भगवान परमात्म्याचा जगाला संदेश, न्याय, नीती, धर्माचा मार्ग, या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी परीक्षिती राजा आला. शुकाचार्य सांगतात की बाबा काळ कोणाला चुकत नाही, मृत्यू कोणाला चुकत नाही. परीक्षितीनं श्रीमद भागवत कथा श्रवण करून त्या ठिकाणी परीक्षिती अजरामर झालेला आहे. 7 दिवसामध्ये सांगणारा महात्मा जर श्रेष्ठ असेल तर क्षणामध्ये मुक्ती प्रदान करण्याची ताकद संत महात्म्यात असते. आणि मग शुकाचार्यांनी मरणाची भीती नाहीशी झाली आणि परीक्षिती राजाला सुद्धा त्या ठिकाणी मोक्ष मिळाला. अशी अविट सुंदर पवित्र गोड भगवान परमात्म्याची कथा माझे गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, विश्वात्मक जंगलीदास बाबा, सद्गुरू मंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी जसं काही माझ्याकडून बोलून घेतलं, गेल्या 7 दिवसामध्ये मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बोलण्या